होऊ शकतो। अत्यंत जोरदार जो नाशिकमध्ये सुरू झालेला आहे। परिणामी नाशिकच्या गोदावरी नदीला या ठिकाणी पूर आल्याची ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो। सर्वच मंदिरं जी आहे ती गोदावरी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाखाली गेलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। संपूर्ण नाशिक शहराचं जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला या पावसाने झोडपून काढलेलं आहे आणि होळकर पुलावरनं जे पाणी बाहेर पडतं आहे ते थेट या गोदावरी नदी पात्रामध्ये आणि या ठिकाणी जे पाणी जमा होतंय ते पाणी पुढे नांदूर मधमेश्वर मार्गे जायकवाडीच्या दिशेने या ठिकाणी जाताना आपण पाहू शकतो। गांधी तलाव आहे, शेजारीच रामकुंड आणि त्यासोबतच जी धार्मिक विधी केली जाते ती छत्री देखील आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी पाहू शकतो। पुराचं ज्याला इंडिकेटर समजलं जातं त्या मारुतीच्या देखील डोक्याच्या जवळपास हे पावसाचं पाणी, नदीचं पुराचं पाणी या ठिकाणी गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण गोदावरी नदी ही अत्यंत धोकादायक पद्धतीने प्रवाहित होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जवळपास 5,500 क्युसेक्स पेक्षा जास्त वेगाने या पाण्याचा विसर्ग नाशिकच्या गंगापूर धरणातून या ठिकाणी सुरू आहे आणि हे पाणी आता थेट जायकवाडी म्हणजे मराठवाड्याच्या दिशेने जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काल सायंकाळपासूनच पावसाची संततधार सुरू झाली आणि परिणामी नाशिकची ही गोदावरी नदी अत्यंत प्रवाहित होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर गोदावरी नदीचं पूर बघण्यासाठी नाशिककर देखील होळकर पुलावर या ठिकाणी आता हळूहळू जी आहे ती गर्दी करू लागलेली आहे। संपूर्ण गोदावरी नदी ही अत्यंत धोकादायक पद्धतीने जरी प्रवाहित होत असली मात्र संपूर्ण छोटे मोठे मंदिरं जे आहे ते आता पुराच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये आपल्याला गेलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहे। संपूर्ण रामकुंड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मंदिरं आहेत आणि हे मंदिरं आता या संपूर्ण पाण्याच्या प्रवाहामध्ये गेलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। विशेष करून धार्मिक विधीसाठी जे भाविक या नाशिक नगरीमध्ये येत असतात, महाराष्ट्रातून देशभरातून येत असतात, त्यांना देखील आता नदीच्या लांब कडेला या ठिकाणी धार्मिक विधी करावी लागते। कारण की पुराचं ज्याला इंडिकेटर समजलं जातं आणि ज्या ठिकाणी धार्मिक विधी होते त्या संपूर्ण परिसराला पुराच्या पाण्याच्या वेळख्यामध्ये आपल्याला जाताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये ही दृश्य आपण पाहू शकतो। नाशिकच्या गंगापूर धरणातून वेळोवेळी पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी जो आहे तो करण्यात येतो आणि नाशिकच्या रामकुंड परिसराची ही थेट दृश्य आपण लोकमतच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकतो। संपूर्ण रामकुंड परिसर जो आहे तो अत्यंत जलमय झालेला देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि नाशिकच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीनं जी पूर्व सूचना जी आहे ही नदीकाठच्या लगत असलेली गावं असतील, घरं असतील, दुकानं असतील त्यांना देखील सूचना या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि ही नाशिकचं रामकुंड परिसर, देव मामलेदार मंदिर असेल, जो दुतोंड्या मारुती आहे, हे संपूर्ण आपल्याला पुराच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नाशिकच्या आपत्ती व्यवस्थापनाचे जे सुरक्षा रक्षक आहे ते वेळोवेळी नागरिकांना देखील सूचना या ठिकाणी करत आहेत। मात्र नाशिककरांची पुराचं पाणी बघण्यासाठी गर्दी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काल सायंकाळपासून हा पाऊस संपूर्ण नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये सुरू झाला आणि परिणामी ही गोदावरी नदी दुथडी भरून आता वाहू लागलेली आहे। हे पाणी जे आहे ते आता पुढे जायकवाडी, नांदूर मधमेश्वर मार्गे जाईल आणि मराठवाडा असेल, विदर्भ असेल या ठिकाणी देखील जोरदार पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि ही गोदावरी नदीची थेट दृश्य जी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नाशिकच्या गोदावरी नदीची ही दृश्य आणि पुराबाबत जेही अपडेट असतील ते आपण लोकमतच्या माध्यमातून जरी पाहणार असो मात्र ही संपूर्ण गोदावरी नदी जी आहे ती अत्यंत दुथडी भरून या ठिकाणी वाहू लागलेली आहे। जिल्हा प्रशासन जे आहे ते सतर्क राहण्याचा देखील इशारा या ठिकाणी जे नागरिकांना आहे ते देण्यात येतोय आणि वेळोवेळी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। जवळपास 5,500 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग या गोदावरी नदी पात्रामध्ये या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतो आहे आणि परिणामी ही नाशिकची संपूर्ण गोदावरी नदी या ठिकाणी रामकुंड परिसर आहे तो अत्यंत जलमय झालेला आपल्याला या लोकमतच्या लाईव्हच्या माध्यमातून दृश्यांमधून या ठिकाणी पाहायला मिळतोय।
ही थेट गोदावरी नदीची दृश्य, नाशिकचं हे रामकुंड परिसर आणि या परिसराला असलेला हा पुराचा वेढा। खबर भी असर भी सिर्फ एस ब्रेकिंग न्यूज पर। हम वही दिखाते हैं जो हकीकत हो, निर्भय और निडरता के साथ। आज ही चैनल को सब्सक्राइब करें, विज्ञापन देने के लिए संपर्क करें।